Good morning, student. Standard 7, subject English, Unit 3.3, News Analysis, page number 71, 72. Good morning, student. In previous video, we have seen 3.3 News Analysis on page number 69. 70 news. We have discussed about news A and B. Today we are going to discuss on page number 71 news C and page number 72 news D. Now, open your book and listen carefully. Look here, page number 17, news C. First I read news C. The title of the news is Most Dangerous Time in History. London, the famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change or population, epidemic disease. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. But right now, we have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. Now, this is the news given here for reading and comprehension. First, look here, most dangerous time in history. Today we are facing here most dangerous time in history. आज आपण इतिहासामध्ये ऐतिहासिक अशा आजारांना तोंड देत आहोत की most dangerous time in history. The famous physics professor Stephen Hawking यांच्याविषयी धडा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहता येईल की स्टीफन हॉकिंग कोण होते, फेमस सायंटिस्ट. यांनी वॉर्न द मॅनकाइंड इज द वर्ड गिवन हिअर. मॅनकाइंड म्हणजे मानवजात, द ह्युमन बीइंग्स. द स्टीफन हॉकिंग वॉर्न म्हणजे इशारा देणे. द मॅनकाइंड is facing the most dangerous time in its history today. आज आपण अतिशय धोकादायक अशा मानव जातीमध्ये धोकादायक अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड देत आहोत. आणि ह्या धोकादायक गोष्टी कशामुळे घडत आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस, ह्यूज भयंकर चॅलेंजेस, आव्हानं लाईक क्लायमेट चेंज. आपण अनेक आव्हानांना तोंड देत आहोत. त्यामध्ये क्लायमेट चेंज, हवामानातील बदल, ओव्हर पॉप्युलेशन ही एक समस्या आहे, जे जादा लोकसंख्या, इपिडेमिक डिसीज. आज आपण रोगांच्या साथी, इपिडेमिक डिसीज म्हणजे आजार, इपिडेमिक म्हणजे व्हेरी वाईड स्प्रेड ग्रोथ, अतिशय वेगानं पसरणाऱ्या अशा प्रकारच्या काही जाती आजार आहे.
ठिकाणी पसरणारे आजार. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट. आज आपल्याकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे की डिस्ट्रॉय द प्लॅनेट. आपण ज्या प्लॅनेटवरती राहतो अर्थ, त्याला नष्ट करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. अशा प्रकारचे वेपन्स, शस्त्र, अण्वस्त्र आपल्याकडे आहे. ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप्ड द ॲबिलिटी टू एस्केप इट. नष्ट करण्याची साधनं आपण शोधलेली आहेत, पण आपल्याकडं हॅव नॉट येट डेव्हलप्ड म्हणजे विकसित करणे, ॲबिलिटी टू एस्केप इट त्यातून सुटका, एस्केप म्हणजे सुटका करणे यातून. परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ, पण काही दशकामध्ये म्हणजे इथून दुसऱ्या या आपण ज्या अर्थ म्हणजे पृथ्वीवरती राहतो इथून बाहेर जाण्यासाठी आपण पर्याय अजून शोधलेला नाही. वी परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स, पण कदाचित काही शतकामध्ये वी विल हॅव बिल्ड अ कॉलनीज अमिड द स्टार्स. अमिड मध्ये, ताऱ्यांच्या मध्ये काही दिवसामध्ये, काही शतकामध्ये मानव अशा प्रकारच्या वसाहती स्थापन करेल. बट राईट नाऊ, पण आता वी हॅव ओनली वन प्लॅनेट, पण आता आपल्याकडे एकच ग्रह आहे अर्थ. अँड वी नीड टू वर्क टुगेदर, आणि आपण एकत्र काम करण्याची गरज आहे. टू प्रोटेक्ट इट, प्रोटेक्ट रक्षण करणे, संरक्षण करणे. हॉकिंग रोट, राईटचं रोट पास्ट टेन्स आहे. रिसंट नुकतंच अलीकडे, रिसंटली हॅडवर्ब झालेला आहे. रिसंटली इन द गार्डियन न्यूजपेपर, ही बातमी जी आलेली आहे ती गार्डियन नावाचं इंग्लिश न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये आलेली बातमी आहे. आणि मग इतर वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये पण ही बातमी प्रसारित झालेली आहे. आता याच्यावरती काही क्वेश्चन विचारलेले आहेत, आपण ते पाहू. गेट द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. व्हॉट इज मीनिंग ऑफ मॅनकाइंड? मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. द ह्युमन बीइंग, मानवजात. द ह्युमन, विच वर्ड मानवजात, याला मराठी शब्द आपण म्हणतो मानवजात. दुसरा आहे विच वर्ड ऑफ हिज इन द न्यूज रेफर टू द अर्थ. अर्थ संबंधित सिमिलर वर्ड कोणता वापरलेला आहे? फ्रेज फॉर रेफर टू अर्थ. प्लॅनेट, प्लॅनेट म्हणजे ग्रह, प्लॅनेट. दिस इज अ आन्सर फॉर क्वेश्चन 1. दूसरा आंसर आहे प्लॅनेट. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम डू यू बिलीव्ह इन द मोस्ट सिरियस? कोणती समस्या तुम्हाला या ठिकाणी गंभीर वाटते? मोस्ट सिरियस. क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन अँड सी इपिडेमिक डिसीज. इपिडेमिक, आता सध्याच्या परिस्थितीनं विचार केला तर तुम्हाला वाटेल इपिडेमिक डिसीज ही समस्या फार गंभीर आहे. व्हेरी वाईड स्प्रेड ग्रोथ ज्याची होते त्याला एपिडेमिक डिसीज म्हणतात. क्लायमेट चेंज ही सगळ्यात मूळ गंभीर समस्या आहे. तसं कारण क्लायमेट चेंजमुळं फार निसर्गामध्ये बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ टेम्परेचर वाढलं तर हिमालयामध्ये बर्फ वितळू शकतो, त्यामुळे पृथ्वी नष्ट होऊ शकते. बर्फ जर वितळला सगळ्या जगामधला तर आपल्याला माहीत आहे की बराच भाग हा बर्फाच्छादित आहे. जर बर्फ वितळला तर पृथ्वी जलमय होऊ शकते. म्हणजे क्लायमेट चेंज हा जो प्रॉब्लेम आहे इट्स मोस्ट सिरियस आहे. यासाठी आपण या पृथ्वीचं रक्षण करणं गरजेचं आहे. एव्हरीवन विल टेक केअर दॅट यू विल सेव्ह द अर्थ. डिस्कस दिस इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 using your mother tongue and English. तर यामधला कोणती समस्या गंभीर आहे? क्लायमेट चेंज बद्दल मी सांगितलं. ओव्हर पॉप्युलेशन ही एक समस्या आहे, पण ही भारत, चायना अशा देशामध्ये आहे. जगामध्ये हा प्रश्न नाही आहे गंभीर. काही देशामध्ये हा प्रश्न ओव्हर पॉप्युलेशनचा आहे. आणि इपिडेमिक डिसीज जे आहे
व्हेरी वाईड स्प्रेड ग्रोथ. इपिडेमिक या शब्दाचा अर्थ आहे एक्सेसिव्हली, अतिशय वेगाने पसरणारे जे आजार आहेत, रोग आहेत, त्याला एपिडेमिक डिसीज म्हणतात. आता आपण कोरोना जो कोविड-19 आहे तो सुद्धा एपिडेमिक डिसीजमध्ये येतो. म्हणजे अशा प्रकारचे वेगाने पसरणारे आजार, रोग हेही सुद्धा अतिशय भयंकर आहेत. आपल्याला कोरोनाचा अनुभव सध्या आलेला आहे. तर अशा प्रकारच्या समस्यांना आपण भविष्यामध्ये तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण या पृथ्वीचं रक्षण करणं आवश्यक आहे. प्रश्न 4 आहे, क्वेश्चन 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट विथ हेल्प ऑफ युअर टीचर. ए, we have the technology to destroy the planet on which we live. आता हे बरोबर आहे की आपल्याकडे असे काही अण्वस्त्र आहेत की we can destroy the earth, the planet. असे ही गंभीर गोष्ट आहे. जसा आपल्याला या विज्ञानाचा सदुपयोग होतो तसा दुरुपयोग सुद्धा मानवानं या ठिकाणी केलेला दिसून येतो. बी, we will have built colonies amid the stars. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या वसाहती या इतर ग्रहावरती, आपल्या जवळचे ग्रह आहे त्या ग्रहावरती आपण कोणत्या ठिकाणी मानवजात जी आहे ती योग्य वातावरण, पोषक वातावरण आहे हे पाहून आपण त्या ठिकाणी कॉलनीज, वसाहती बांधू शकतो. सी, राईट नाउ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आणि आता सध्या आपल्याकडे एकच प्लॅनेट आहे की ज्या ठिकाणी आपण मानवजात राहू शकते. अजून इतर ग्रह जे आहेत की ज्या ठिकाणी मानव राहू शकेल अशा प्रकारचं अजून संशोधन झालेलं नाही. भविष्यामध्ये यावरती संशोधन होईल. हाऊ प्रोफेसर हॉकिंग wrote about the problems in the Guardian. Why is it given as a news in other paper? आता ही बातमी न्यूजपेपर हेडलाईन किंवा न्यूजपेपर न्यूज का होऊ शकते असं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न तसा ब्रॉड क्वेश्चन आहे की अशा प्रकारची बातमी न्यूज का झालेली आहे. तर प्रोफेसर हॉकिंगनी जे हे अतिशय विद्वान सायंटिस्ट होते त्यांनी लोकांना ही मेक अवेअर टू द सिटीजन्स लिव्ह इन अर्थ टू मेक अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन. महत्त्वाचं म्हणजे आज सगळीकडेच ह्या समस्या आहेत. ओव्हर पॉप्युलेशन आहे, क्लायमेट चेंज आहे, त्यानंतर इपिडेमिक डिसीज आहे. तर या सगळ्या समस्यांना तोंड देत असताना प्रत्येकाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे हाऊ टू टेक केअर द अर्थ. मग टू मेक अवेअर टू द एव्हरीवन फ्रॉम दिस स्ट्रेंज सिच्युएशन. त्यानंतर आणखीन एक उद्देश होऊ शकतो टू इन्स्पायर द. आता आपण बघतो कोविड-19 झाल्यामुळं अनेक सायंटिस्टना इन्स्पायरेशन, प्रेरणा देण्यात आली की कशा पद्धतीच्या व्हॅक्सिन जे आहे ते औषध या आजारावरती शोधायचं. अनेक जगातील सायंटिस्ट या विषयी अभ्यास करत आहेत. दे रिसर्च हिअर ऑन द vaccines or medicine for the COVID-19. तशा पद्धतीनं संशोधक जे आहेत, सायंटिस्ट जे आहेत त्यांना इन्स्पायर करण्यासाठी सुद्धा हा जो प्रॉब्लेम्स आहे तो लोकांच्या समोर ठेवलेला आहे. टू प्रोटेक्ट द अर्थ याबद्दल, हाऊ टू सेव्ह द अर्थ याबाबत लोकांच्या मध्ये जागरूकता करणं, त्याच्याविषयी वेगळ्या प्रकारचं संशोधन व्हावं हा उद्देश आहे की प्रोफेसर हॉकिंगनी ही न्यूज या न्यूजपेपरमध्ये हायलाईट केलेलं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी आणखी दिलेलं आहे. गो थ्रू अ फ्यू स्पेसिमेन्स ऑफ एनी मेजर न्यूजपेपर. यू विल सी दॅट ईच पेज युजली कॅरीज ओनली अ सर्टन टाइप्स ऑफ न्यूज. द टाइप्स आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू रिझन. आता बातम्या पेपरमध्ये येतात त्या वेगळ्या शहरांच्या असतात, वेगळ्या प्रदेशाच्या असतात, सिटी, स्टेट, नेशन, वर्ल्ड, etc. and also according to the nature of the news.
आता वेगवेगळ्या विषयाच्या बातम्या असतात. पहिल्यांदा आपण स्थानिक बातम्या, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि मग राष्ट्रीय अशा बातम्या असतात. तसंच वेगवेगळ्या विषयाच्या बातम्या असतात. पॉलिटिकल असतात, कल्चरल असतात, सायन्स रिलेटेड असतात, फायनान्शियल, स्पोर्ट्स रिलेटेड असतात. Read all the news items given on page 70 to 72 and decide the types which each belongs. तर इथं ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्या कोणाशी संबंधित आहेत. जर आपण ए न्यूज पाहिली, क्लोज शूज नॉट अलाउड टू इन एक्झामिनेशन हॉल्स. आपण जी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ही जी न्यूज पाहिली, ही न्यूज कोणत्या या घटनाशी संबंधित होते? पॉलिटिकल, कल्चर, सायन्स रिलेटेड, फायनान्शियल, स्पोर्ट रिलेटेड, आणखी कशा संबंधित तो लोकांच्या मध्ये जागरूकता करणे. कशा प्रिव्हेंटेड कॉपी हा एज्युकेशन संबंधी न्यूज होऊ शकते. दुसरं बी न्यूज जे आहे, रिटिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग, हे फिल्म सृष्टीविषयी सुद्धा बातम्या पेपरमध्ये असतात. तर या फिल्म मूवीज किंवा फिल्म रिलेटेड न्यूज आहे. त्यानंतर मोस्ट डेंजरस टाइम, आता आपण जी न्यूज पाहिली की ही जी न्यूज आहे ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर सायन्स रिलेटेड आहे. अशा पद्धतीनं ज्या बातम्या आपण न्यूज पेपरमध्ये वाचतो त्या कोणत्या विषयाशी रिलेटेड आहे आणि रिजन म्हणजे प्रदेश म्हणजे जिल्हा, तालुका, राज्य कोणत्या रिजनशी रिलेटेड आहे ते आपण डिवाइड करू शकता, अनालिसिस करू शकता. क्वेश्चन 2 दिलेला आहे, व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज. आणखी कोणत्या बातम्या पेपरमध्ये आलेल्या असतात? जसं अशा बातम्या पाहिल्या तसंच आणखी शेअर्सच्या असतात बातम्या, राशी भविष्य असतं, आणखी वस्तू खरेदी देवाणघेवाणच्या असतात. त्याचबरोबर आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या खून मारामाऱ्या अशा पद्धतीच्या बातम्या असतात. आपण पाहिलेलं आहे, वास्तू मराठी भाषेतील न्यूजपेपरमध्ये अशा पद्धतीच्या वेगळ्या रिलेटेड बातम्या न्यूजपेपरमध्ये येत असतात. ज्याला ज्या पद्धतीची माहिती हवी आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला या न्यूजपेपरमधून मिळत असते. आता आपण पान नंबर 72 वरील एक न्यूज पाहणार आहोत, जी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ते आपण नंतर पाहायचं. पेज नंबर 72, न्यूज डी. पहिल्यांदा मी ही न्यूज वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे, पाहायचं आहे. विथ केअर फॉर ऑल एलिमेंट्स, there is a question mark here. Staff reporter Kaute. Hundreds of people from every hour to Rayewadi, a tiny settlement near Ambegaon. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder for Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. Unwilling to give the exact name and source of the herb, he only said that it was revealed to him. He offers it at ₹25 a packet. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital said that the number of patients in their hospitals has in fact increased in the last few years. आता ह्या जर आपण न्यूज पाहिली तर या न्यूजचं हेडलाईन काय आहे? न्यूज डी आपण पाहत आहोत. या न्यूज डीचं हेडलाईन काय आहे? क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स
मी तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्विक केअर, क्विक केअर म्हणजे पटकन, क्युअर म्हणजे बरा करणे. ऑल फॉर ऑल, सर्व. एलिमेंट्स, एलिमेंट्स आजार, सगळ्या आजारांना बरं करणारा, पटकन बरा करणारा, असं क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. असं कोणतं औषध जगात असू शकेल का? एकच औषध सगळ्या आजारावर उपयोगी पडतं, म्हणून इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. अशा प्रकारचा एक औषधाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण याच्यावरती चिंतन करायचं आहे. स्टाफ रिपोर्टर ही बातमी कोणी दिलेली आहे? तर ज्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे त्यांच्या प्रतिनिधींनी ही बातमी दिलेली आहे. कौतिक. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लोक, FLOCK, फ्लोक म्हणजे थवा, समूह. फ्लोक म्हणजे थवा, समूह. ते आपण पाहू. व्हेरी आवर, बघा, हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लोक एव्हरी आवर टू राळेवाडी. Where was hundreds of people from Physics go? कुठे शेकडो लोकांची झुंड, फ्लोक म्हणजे समूह, झुंड, एव्हरी आवर प्रत्येक तासाला, फिजिक्स किंवा गो कुठे जातात? तर राळेवाडी. टायनी, टायनीचं टायनी झालेलं आहे, स्मॉल, व्हेरी स्मॉल. सेटलमेंट, वसाहत, नियर आंबेगाव. राळेवाडी ही कुठं आहे? टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. They wait in long waiting queues in the hot sun to get a special powder from Mary Baba, who claims that it cures all sort of disease. They wait. आता ही जी लोक जातात, शेकडो लोक, झुंडच्या झुंड, समूहाच्या समूहानं, they wait, wait म्हणजे वाट पाहणं. लॉंग वेंडिंग क्यूज, वेंडिंग क्यूज म्हणजे अशा नागमोडी आकाराच्या वळणामध्ये ही लोक लाईन मध्ये थांबलेली असतात. इन द हॉट सन, तळपत्या उन्हामध्ये. कशासाठी थांबलेले असतात? टू गेट अ स्पेशल पावडर, खास. स्पेशल याचा अर्थ काय? खास. पावडर फ्रॉम मेरी बाबा, मेरी बाबांनी बनवलेली अशी स्पेशल खास पावडर आहे. ती मिळण्यासाठी, टू गेट म्हणजे मिळण्यासाठी ही लोक तासन तास तळपत्या उन्हामध्ये वेंडिंग लाईन्स मध्ये अशा नागोडी मोठ्या अशा लाईन मध्ये लोक थांबलेले असतात. आता ह्या मेरी बाबांचा क्लेम, क्लेम म्हणजे दावा, CLAIM, CLAIM, क्लेम या शब्दाचा अर्थ आहे दावा. या मेरी बाबा याचा दावा काय आहे? क्लेम दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीज. सॉर्ट्स ऑफ डिसीज, डिसीज म्हणजे आजार. ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीज, सर्व प्रकारचे आजार. सॉर्ट्स प्रकार, डिसीज आजार, सर्व प्रकारच्या आजारांना ही जी स्पेशल पावडर आहे ती बरी करते असा त्यांचा दावा आहे. कुणाचा? मेरी बाबांचा. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते, ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर. ही जी पावडर आहे ती डेव्हलप म्हणजे विकसित करणे, बनवणे. फ्रॉम अ स्पेशल हर्ब, हर्ब HERB म्हणजे हर्ब, औषधी वनस्पती. मेडिसिनल ट्री किंवा प्लॅन्ट. इन द हिमालया, अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम, अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम. आता त्या कोणतं हर्ब वनस्पती आहे त्याचं निश्चित असं नाव त्यांनी सांगितलेलं आहे, एक्झॅक्ट नेम. अँड सोर्स ऑफ द हर्ब, त्याचं नाव आणि कुठं मिळतं, हिमालयातून आणलेलं आहे असं सांगतात. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हेल्ड, रिव्हेल्ड म्हणजे प्रकट करणे किंवा व्यक्त करणे, REVELD टू हिम. इथं शब्द आलेले आहेत खाली. रिव्हेल्ड म्हणजे प्रकट करणे, व्यक्त करणे, टू हिम ते असे सांगतात. ही ऑफर्स इट ॲट ₹25 पर पॅकेट. तर ही जी पावडर अशी पॅकेट बनवलेली असतात त्याचे पुड्या, आणि ह्या पुड्या प्रत्येक पुडीला ₹25 घेतात. ईच पॉकेट इज स्पेशली प्लेस्ड बाय हिम.
आता त्यांच्या हस्ते हातातून ते देतात, म्हणजे आशीर्वाद देतात, ब्लेस रही, त्यांचा आशीर्वादही या पावडरीमध्ये महत्त्वाचा आहे. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट, त्यांचे जे फॉलोअर्स अनुयायी, फॉलोअर्स फॉलोअर्स अनुयायी जे आहेत त्यांचे ते क्लेम म्हणजे दावा करतात दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल. क्युअर म्हणजे बरा करणे, थाउजंड म्हणजे हजारो ऑफ पीपल विथ हिज पावडर. हाऊएव्हर डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव, आता दुसरी बातमी तर कंटिन्यू आलेली आहे बघा. डॉक्टर कर्णिक हे जे आंबेगावमधील आहे सिव्हिल हॉस्पिटल से the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. आता शेकडो लोक पेशंट जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखान्यामध्ये वाढत आहेत सध्या, असे डॉक्टर कर्णिकांनी पण दावा केलेला आहे. आता तुम्हाला ही बातमी लक्षात आली असेल की कशाशी संबंधित आहे. आता याच्यावरती काही प्रश्न विचारले आपण ते पाहू. क्वेश्चन 1 बघा, गेट द मीनिंग ऑफ फ्लो अँड फॉलोअर्स. आता फ्लोक म्हणजे काय? फ्लोक या शब्दाचा अर्थ आहे लार्ज नंबर, मोठ्या प्रमाणात. त्यानंतर फॉलोअर्स, सपोर्टर्स. फॉलोअर्स या शब्दाचा अर्थ आहे सपोर्टर्स. Supporters म्हणतो. Why is there a question mark in the heading? आता आपण पाहिलं की हेडलाईन मध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे. याचा अर्थ असा होईल की there is any medicine that one medicine can cure all types of disease. असं एखादा औषध असेल का की सगळ्याच प्रकारच्या रोगावरती चालेल? असणार नाही. म्हणून या ठिकाणी the question mark is given here that there is no medicine that one medicine that it is cure to every different type of disease, sort of disease. वेगळ्या प्रकारच्या आजाराला बरे करेल अशा प्रकारचं जगात औषध नाही, म्हणून there is a question mark given. तिसरा प्रश्न आहे, which part of the news is reliable? आता यामध्ये 2 न्यूज आहे. एक म्हणजे मेरी बाबाची एक आहे, दुसरी डॉक्टर कर्णिक आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल, अशा 2 बातम्या आहेत. कोणती बातमी रिलायबल आहे तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर कर्णिक जे आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटलचे सांगतात की सध्या द पेशंट इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स. ही न्यूज ही रिलायबल आहे, विश्वसनीय आहे. Which part may not be reliable? कोणता भाग विश्वसनीय आहे की मेरल बाबा जे आहे ते सांगतात की ही जी हर्ब जे आहे, मेडिसिन आहे, हे हिमालयातील औषधापासून वनस्पतीपासून बनवलेलं आहे आणि हे प्रत्येक आजारावरती चालतं किंवा आजार बरा करतं असं जे सांगितलेलं आहे. इट वॉज नॉट रिलायबल. हाऊ डू वी लर्न दॅट? तर आपण हे कसं सांगू शकाल की we know that there is not any medicine that one medicine that which will cure, which will cure to all sorts of medicine, sorts of disease. कोणत्या आजाराला बरा करेल अशा प्रकारचं औषध नाही जगामध्ये, हे आपल्याला माहित आहे. इट्स रिअल फॅक्ट. सो वी लर्न दॅट दिस इज unreliable and one is reliable. Question 4, will Meri Baba and his followers like the news? अशी बातमी जर न्यूजपेपरमध्ये आली तर मेरी बाबाच्या फॉलोअर्सना लाईक आवडेल का? नो. तर मेरी बाबाच्या जे दावा आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये जागरूकता, अवेअरनेस करण्यासाठी ही न्यूज असावी आहे. आणि त्यामुळं द मेरी बाबा followers will not like the news. Question 5, what should you do when you fall ill? तुम्ही आजारी पडाल तेव्हा तुम्ही काय कराल? तर
तुम्ही सांगाल आय मस्ट विजिट टू द फॅमिली डॉक्टर. आय विल विजिट टू द फॅमिली डॉक्टर किंवा आय मस्ट विजिट टू द फॅमिली डॉक्टर. मी डॉक्टरना माझ्या फॅमिली डॉक्टर जे आहे त्यांना नक्की आम्ही त्यांच्याकडे जातो, त्यांना भेटतो. क्वेश्चन 6, इमेजिन हाऊ दिस न्यूज ॲटम help the people understand the truth that Miri Baba's powder cannot cure disease. Write the story about it in short in your mother tongue. तर मिरी बाबांचे पावडर जे आहे याच्याविषयी तुम्ही मराठी मातृभाषेमध्ये थोडंसं पॅरेग्राफ माहिती लिहा असं सांगितलेलं आहे की मिरी बाबा जे आहे ते त्यांनी तयार केलेली पावडर हिमालयातील औषधी वनस्पतीपासून बनवलेली असल्याचे सांगतात आणि सर्व आजारांना ती बरी करते अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे. त्यांचे अनुयायी सांगतात की हजारो लोक त्यांच्या या औषधापासून बरे झालेले आहे. तर एका बाजूने ही बातमी आहे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर कर्णी सांगतात की आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजारी लोकांची संख्या वाढत आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ही सगळी अंधश्रद्धा आहे, सुपरस्टिशन म्हणतो आपण त्याला, अंधश्रद्धा आहे आणि अशा प्रकारचं काही औषध असणं शक्य नाही. आता दुसरं एक या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप आहे. राईट युअर ओन इम्प्रेशन्स अबाउट द न्यूज आयटम गिवन इन ABC and D in the table below. आता ह्या 4 बातम्या आपण वाचल्या, त्या 4 बातम्यांचा अनालिसिस करायचा आहे. न्यूज आयटम ABCD पहिल्या कॉलममध्ये आहे. गुड न्यूज, बॅड न्यूज, रिलायबल, अनरिलायबल, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग, बोरिंग अँड ऑदर्स. आता पहिली न्यूज आपण जर पाहिली की क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स, एज्युकेशन संबंधित न्यूज आहे. ही काही गुड न्यूज आहे, बॅड न्यूज आहे, काही मुलांना वाटेल गुड न्यूज आहे, काही मुलांना वाटेल बॅड न्यूज आहे, पण गुड न्यूज आहे. रिलायबल आहे, अनरिलायबल नाही आहे. इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग, बोरिंग. आता कोण या वेगळ्या कॉलममध्ये आपण मांडू शकतो. काही मुलं म्हणतील इंटरेस्टिंग आहे, काही मुलं म्हणतील अनइंटरेस्टिंग आहे, काही म्हणतील बोरिंग आहे. अदर्स काही म्हणत असेल तर ते आपण मांडू शकतो. बी बघा, रितिका टेक्स ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. ही न्यूज आहे. काही मुलं गुड न्यूज म्हणतील, काही ज्यांचा संबंध आहे ते गुड म्हणतील, काही म्हणतील बॅड न्यूज आहे. बी रिलायबल आहे, इंटरेस्टिंग असेल, नॉन अनइंटरेस्टिंग, बोरिंग, अदर्स. सी तुमचं मत आहे म्हणायचं आहे. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. हा गुड न्यूज, बॅड न्यूज. आता इथं चांगली बातमी पण आहे कारण आपल्याला अवेअर केलेलं आहे आणि बॅड न्यूज पण आहे की आपण या संकटांना आपल्या समोर संकट आहे. रिलायबल, अनरिलायबल, रिलायबल, इंटरेस्टिंग आहे, अदर्स आणखीन आपलं मत त्या ठिकाणी मानू शकतो. डी ट्विक युअर फॉर ऑल एलिमेंट्स. ही पण बॅड न्यूज, गुड न्यूज कोणत्याही पद्धतीने आपण त्या ठिकाणी गुड न्यूज आहे का तर अंधश्रद्धा दूर करणारी आहे. रिलायबल, अनरिलायबल, विश्वासनीय आहे. न्यूजपेपरमध्ये बातम्या विश्वासनीय असतं असं नाही, पण आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारचं औषध असणार नाही, त्यामुळे रिलायबल, इंटरेस्टिंग आहे. अशा पद्धतीनं आपण याचं न्यूजचं अनालिसिस करू शकतो. नाउ यू विल अंडरस्टँड हिअर हाऊ टू न्यूज अनालिसिस. एखादी बातमी पेपरमध्ये आल्यानंतर त्याचं अनालिसिस म्हणजे पृथक्करण, वर्गीकरण आपण कसं करायचं. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज वाचतो पेपरमध्ये, त्याच्यातून नेमकं आपण काय घ्यायचं. त्याच्यामुळं आपल्याला कोणतीही बातमी पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकातील घटनेतून आपल्याला नेमकं काय घ्यायचं याचे एक आपल्याला अंडरस्टँडिंग येतं, समजतं किंवा ज्ञान येतं. अशा पद्धतीनं आपण पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, रेडिओमध्ये न्यूज ऐकल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन, मनन, चर्चा केली पाहिजे. आणि यामध्ये जे प्रश्न उत्तरं दिले आहेत ते आपण सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये न्यूज ए वरचे, न्यूज बी, न्यूज सी आणि न्यूज डी वरती जे क्वेश्चन आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, सोडवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते प्रश्न पाहिली, उत्तरं पाहिली जातील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आपण या ठिकाणी टुडे वी स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओ विल कंटिन्यू न्यू व्हिडिओज. थँक यू.